महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, आज आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलची टीम तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या भागामध्ये आहोत। या प्रत्येक भागामध्ये जाण्याचं कारण एकमेव हे असतं की त्या भागातली यात्रा प्रदर्शन किंवा कोणत्या ना कोणत्या कामाने त्या भागात काही ना काही कार्यक्रम होत असतो प्रत्येक भागात, तेव्हा आपण चॅनलची टीम जात असतो। बऱ्याचदा एक गोष्ट होती की बरेचसे शेतकरी म्हणत असतात की आमच्या दावणीच्या मुलाखतीला आले नाही किंवा आमच्याकडे आले नाही। म्हणजे आता गणेशवाडीचं प्रदर्शन होतं, त्या प्रदर्शनाला आपण तिकडे गेल्यानंतर त्या भागामध्ये मग थोडंसं, कारण बाकीच्या इतर गोष्टी पण आपल्याला मॅनेज करता येतात। कारण चॅनलची टीम तसं पाहायला गेलं तर चॅनलची टीम ही खूपच लहान आहे आपली, आणि हे जर क्षेत्र म्हणलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढलेलं आहे की या क्षेत्रापर्यंत पोचता येणं कदाचित आजच्या ऐवजी उद्या परवा किंवा कधी ना कधी तुमच्यापर्यंत पोचलं जाईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट जर पाहायला गेलं तर प्रत्येक भागामध्ये ज्या प्रकारची प्रदर्शनं होतात ते प्रदर्शन हे खरं तर या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी गोष्ट असते। तर एक गोष्ट पाहायला गेलं तर आज आपण एक जातीवंत सुंदर अशी गाय असेल, एक तिला नुकतंच 1 महिन्याचं वासरू, एक खोंड आहे खाली आणि अजून एक पलीकडे खोंड पाहतोय। आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट जर पाहायला गेली तर शेतकरी दावणीला सिमेंट भरायच्या ऐवजी जास्तीत जास्त वळू भरून कशा प्रकारे जातीवंत पैदास आपल्याला घेता येईल याचा प्रयत्न करत आहेत। मला आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर सांगा। भूषण प्रवीण पाटील, राहणार सैनिक टाके, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। मोबाईल नंबर 86 89 89 73 46। मला आता दावणीला आम्ही ही एक गाय पाहतोय, तिचा एक खोंड दुसरं वेत पाहतोय, आत्ताचं वेत इथं पाहतोय। आम्हाला ही सगळी माहिती द्या तुमच्या दावणीची। ही गाय आम्ही पाहुण्यांच्याकडनं सावळजवरनं आणली ती। पहिला त्याला जो पिंटू माळी सलगर यांचा जो बंड्या आहे त्याच्याकडनं पहिल्यांदा भरवली, त्यावेळी कालवड झाली, ती काकाशनी दिली। आता ती बी 2 वर्षाची, आता 4 महिन्याची कुटकोईचा जो अजित त्यांचा वळू आहे त्यांच्या वळूकडनं 4 महिन्याची गाभण आहे ती। त्यानंतर दुसऱ्या त्याला हा खोंड झाला पिंटू माळींच्याच बंड्या बैलाचा झाला। तिसऱ्या त्याला तो सिद्धापूर खाणीचा चनेगावच्या सिद्धापूर खाणी आहे त्या वळूचा पिंटू माळींच्याकडे जो सय्यद सर यांच्या सातारा यांच्याकडून घेतला होता वळू, सोन्या सिंग मोडकं म्हणून, त्या बैलाची ती पैदास तो आता खोंड आहे महिन्याचा। मला आता एक गोष्ट पाहायला गेलं तर पिंटू माळींचा खोंड आपण भरला, परत त्यानंतर हा दुसरा ज्यावेळेस खोंड झाला त्यावेळेस गाय भरली, तर गाय तुम्ही तिकडे घेऊन गेले का वळू इकडे आणला होता? नाही, गाई न्याय नव्हती, वळूच इकडे बोलवला होता। आता गाय तिकडं न नेण्याचं कारण, वळू इकडे बोलवण्याचं कारण का, म्हणजे कशासाठी आपण हे करतो? आता ह्यो खोंड झाला ह्यावेळी आम्ही पहिल्या स्टार्टिंगला गाई नेलती तिकडं, पण काय सक्सेस झालं नाही आमचं ते, त्यामुळं आणि परत वळूच इकडे बोलवून घेतला आणि मग भरून घेतली, त्यावर सक्सेस झाली मंडळी। आता एक गोष्ट जर आपण पाहायला गेलं तर आपण गेल्या काही वर्षापासून पाहतो तर बरेचसे शेतकरी या गोष्टीचा पण लाभ घेत आहेत की जर वळू आपल्या दावणीला येऊ शकला तर ती गोष्ट करावी की जेणेकरून बऱ्याचदा अडचण येतात की गाय रिवर्स येते, पलटते किंवा काही ना काही हे होतं किंवा गाभण नाही राहत। तर आज आपण पाहायला गेलं तर बरेचसे वळू मालक देखील या गोष्टीसाठी तयार होत आहेत की आज आपण वळू घेऊन गाई मालकाकडे जाऊ। त्याच्यासाठी वळू मालकाचं जर कौतुक करायचं झालं तर वळू मालक जवळपास 10, 15, 50, 100 किलोमीटर नाही तर 300 किलोमीटरचा प्रवास करून देखील वळू मालक गायीपर्यंत जात आहेत। आज हा बदल आपल्याला घडताना दिसत आहे, याचा फायदा प्रत्येक शेतकऱ्याने घेतला पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शहरी भागातले शेतकरी आहेत की ज्यांच्यापासून वळू कमी असतात, शहरी भागामध्ये गायी असतात पण वळू नसतात, तर त्यांनी हा अवश्य लाभ घ्यावा। गाडी खर्च ह्या सगळ्या गोष्टी होऊन बरेचसे अशी जातीवंत अशी पैदास तुमच्याकडे होईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज या मुलाखतीच्या माध्यमातून एक गोष्ट आम्हाला देखील सांगायची की आज आपण येथे समोर पाहतोय की मालकांची एक सुंदर गाय, तिला 2 खोंड आपण येथे पाहतोय। तर एक गोष्ट जर बदल आपण म्हणलं तर वळू मालकांनी हा देखील प्रयत्न करा की कधी काही गाई मालकांचं हे पण इच्छा असते की बरेच दिवस झाले की आमची गाय गाभण राहत नाही किंवा प्रवासात अडचण देते। जर वळू मालकांना शक्य असेल तर एखादा जर शेतकरी म्हणला तर त्या शेतकऱ्याने त्याची जी दावणीची गाय आहे जर काही दिवस त्या वळू मालकाने तिथे ठेवायची व्यवस्था केली, जर गाई मालकाची आर्थिक व्यवस्था असेल तयारी की बाबा मी आर्थिक थोडंफार देतो पण काही दिवस गाय कन्फर्म राहण्यासाठी तोपर्यंत तुम्ही अवश्य द्या मंडळी। तर ती गोष्ट करा की जेणेकरून आपली ब्रीडिंग सुधारेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
की तुमच्या दावणीच्या असलेल्या वळूची पैदासात जास्तीत जास्त मोठी होण्यासाठी आपल्याला फायदा होईल. मालक, आता एक गोष्ट विचारायची की एवढं दावणीला सांभाळत आहे, आज एक गाय, बाकीचे इतर पशु पण आम्ही पाहतोय, तर यांचं वैरण खुराकाचं काय नियोजन असतं? सकाळी 6ला इकडं आले की पहिला लोटून शेणघाण काढायचं, शेणघाण झाले की भरडं ठेवायचं, भरडं झाली की धारला बसायचं, धार काढायची, धार झाली की पाणी पाजायचं, रोज सकाळी धुवायचं जनावरं. परत इथनं 8ला 8:30ला गेले की संध्याकाळीच यायचं. 2 टाईमच आपलं काम असतं इथे गोठ्यात. इतर टायमाला आपण येत नाही कधी, आधीमध्ये 2 टाईमच वैरण भरडा काय असेल ते. आता दावणीला गाय सांभाळताय, त्याचबरोबर 2 खोंड पण आहेत. हे सांभाळत असताना असं होतं का की बाबा खोंडासाठी दिवसातून 2 वेळा यावं लागतं, गाईला सकाळी एकदा बघितलं की डायरेक्ट संध्याकाळी का, असं काही नसतं? तसं काय नाही, धारासाठी 2 टाईम यायला लागतंच. आणि खोंड आता मोठा जन्माला आलेला आहे तो, तर त्याच्यासाठी पण 2 टाईम? 2 टाईम. अजून त्याला काय चालू करायला नाही, त्यामुळे अजून बांधूनच आहे. अजून एक 3-4 महिन्यानं त्याला चालू करायचं आहे. ओके. सध्या खोंडाला कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही दावणीला ठेवलाय किंवा शर्यतीसाठी ठेवलेला? ओके. तुमच्या भागात कशा? परतला ठेवलेला. ओके. मग त्याचा सराव चालू आहे सध्या? सराव नाही, अजून वय नाही, अजून कवळं वय आहे, त्यामुळे अजून काय चालत नाही. अजून एक 3-4 महिने तर काय करायचं. अजून किती दिवसांनी आपण सराव चालू करणार? 1.5 वर्षाच्या पुढे चालू करायचं. आता वर्षाचा, 1 वर्ष 1 महिन्याचा आहे फक्त. 2 एप्रिलला वर्ष झालं, आता 1 महिन्याचा आहे फक्त वर. हां. ठीक आहे. मालक, एकदा आम्हाला तुमचं नाव गा फोन नंबर परत एकदा सांगा. भूषण प्रवीण पाटील, राहणार सैनिक टाकळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर 868989 73 आणि मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण कालच एक भाग पाहिला की ज्या शेतकऱ्यांची मुलाखत घेतली त्यांनी मायक्रोचिप का बसवावी याची माहिती दिली. आज शेतकऱ्यांनी वळू दावणीला बोलवलं, त्यापासून ज्या पद्धतीची पैदास घेतात ते, तर ह्या गायीपासून किती पैदास झाली, कोणते वळू भरले, तिची पैदास सध्या कुठं आहे. आता जसं मालकांनी सांगितलं की शर्यतीमध्ये त्यांना पळवण्याचं नियोजन आहे या खोंडाचं. उद्या शर्यतीत, आज जर आरत परतचं शर्यत पाहिली तर त्याच्यामध्ये बरीचशी टॉपची बैल आपल्याला पळताना दिसतात. उद्या जेव्हा हा खोंड जेव्हा टॉपला पळत असेल तेव्हा प्रत्येकजण विचारेल की बाबा हे खोंड कुठल्या बैलाचं वासरू आहे किंवा ह्याची आई कोण आहे, की जेणेकरून आम्हाला डायरेक्ट शर्यतीला पळवण्यासाठी जे वासरू आहे की ते डायरेक्ट आम्ही त्या मालकाकडे, ह्या मालकाकडे तुम्ही येऊ शकता. जर तुम्ही तुमच्या खोंडाला मायक्रोचिप बसवली असेल तर याचा फायदा ह्या मालकाला सर्वात मोठा होणार आहे. कारण आज माझा खोंड सगळ्यात जास्त पळतोय, तर पळत असताना त्या खोंडाचे मालक कोण, हे कोण, की जेणेकरून आज काय होतं की आपण शर्यतीमध्ये जेव्हा वासरं खरेदी करत असतो, आपण 5 ते 10 वासरं घेतो, त्यातली 1-2 पळतात. असं बरंचसं म्हणजे आपण काय म्हणू त्याला, पैसे पण गुंतवत असतो, वेळ पण घालवत असतो. पण जर तुम्हाला कळलं की बाबा ह्याच गायीची वासरं ही जास्त पळत आहेत, तर तुम्ही आवर्जून तुम्ही शक्यतो ही गाय, ह्या गायीची बहीण किंवा हिची जी वंशावळ आहे तिच्याकडे जाऊन खरेदी केलं तर वासरू तुम्ही एकच वासरू घ्याल आणि तेच कन्फर्म पळल, याची 90 नाही तर 99% गॅरंटी खरं तर या मायक्रोचिपच्या नोंदणीमुळे होईल. अशाच प्रकारची अधिक माहिती पाहत राहूया. खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मंडळी. आणि मायक्रोचिपसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगलचा फॉर्म आहे, आत्ता वरती तुम्हाला गुगलचा फॉर्म दिसतोय, तेथे क्लिक करा आणि तुमच्या नावाची नोंद करा. आपण लवकरच ती मायक्रोचिप तुम्हाला घरपोच येऊन बसवण्याची व्यवस्था करू. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.